बाजारात मिळतात तसेच मोकळे नूडल्स घरी असलेल्या साहित्यात मी आज बनवणार आहे। जर तुमचे नूडल्स मोकळे होत नसतील तर मी आज ज्या टिप्स सांगणार आहे त्या टिप्स वापरून तुम्ही नूडल्स बनवा व ते कसे बनले ते कमेंटमध्ये सांगा। नूडल्स बनवण्यासाठी मी 2 पॅकेट हक्का नूडल्स घेतले आहेत। मी 4 जणांसाठी हे नूडल्स बनवणार आहे। पहिली टिप्स म्हणजे नूडल्स जास्त बारीक तोडायचे नाही। मी नूडल्स शिजवून घेते, त्यासाठी एका टोपामध्ये 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवते आहे। पाणी गरम झाले की त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे, यामुळे नूडल्स चविष्ट लागतात। नूडल्स मोकळे बनवण्यासाठी दुसरी टिप्स आहे ती म्हणजे अर्धा चमचा तेल पाण्यात टाकायचे। असे केल्याने नूडल्स एकमेकांना चिटकत नाही व मोकळे शिजतात। नूडल्सचे मी 2 भाग केले आहे म्हणजे खायला जमेल। नूडल्स मीडियम गॅस करून शिजवायचे आहेत, पण जास्तही शिजवायचे नाही, फक्त 80% आपण हे नूडल्स शिजवणार आहोत। नूडल्स मोकळे राहतात आणि जर जास्त शिजवले तर खाताना ते पिठूळ लागतात। नूडल्स 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवले की एक नूडल्स हातामध्ये घेऊन बोटाने दाबून पाहायचा। नूडल्स थोडासा कच्चा असला पाहिजे। नूडल्स शिजले आहेत व मोकळे सुद्धा झाले आहेत। नूडल्स जास्त शिजवायचे नाही, त्यामुळे मी यातील पाणी काढणार आहे। एका चाळणीमध्ये नूडल्स काढणार आहे। नूडल्स शिजवलेले पाणी मी फेकणार नाही, याचा वापर मी गव्हाचे पीठ मळताना किंवा भाजी बनवताना वापरते किंवा गरम सूप म्हणून सुद्धा आपण हे पिऊ शकतो। यामध्ये अगोदरच मीठ टाकले असल्यामुळे पुन्हा मीठ टाकायची सुद्धा गरज नाही। नूडल्समधील पाणी काढले आहे, पण नूडल्स अजून गरमच आहेत, त्यासाठी मी यावर थोडे साधे पाणी टाकणार आहे। या टिप्समुळे नूडल्स जास्त शिजत नाहीत व मोकळे बनतात। कढई गरम झाले की 1 चमचा बटर टाकले आहे व 2 चमचा तेल टाकणार आहे। बटर ऑप्शनल आहे, नाही टाकले तरीही चालेल। तेल गरम झाले की 5 ते 7 पाकळ्या लसूण ठेचून टाकायचा व अर्धा इंच अद्रक बारीक कापून टाकायचा आहे। एक हिरवी मिरची सुद्धा मी टाकली आहे। थोडे परतून घेऊया। एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरलेला टाकला। कांदा आपल्याला लालसर करायचा नाही, त्याचा कच्चापणा फक्त गेला पाहिजे। त्यामध्ये आवडीनुसार आपण भाज्या टाकणार आहोत किंवा घरी ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या घ्या। माझ्याकडे सध्या कोबी आणि शिमला मिरची आहे, तेच मी घेतलं आहे। त्यासुद्धा आपण लांबटच कापायच्या आहेत, त्याही आपण जास्त शिजवायच्या नाहीत। आता त्यामध्ये मी 2 चमचा सोया सॉस व 1 चमचा टोमॅटो केचप टाकणार आहे। मिक्स करून घेऊया। आता आपण नूडल्स ज्या साहित्यामुळे चविष्ट बनतो ते टाकणार आहोत, ते म्हणजे नूडल्स मसाला। 2 चमचा मी टाकत आहे। मिक्स करून घेऊया। नूडल्स मसाला तर सर्वांनाच माहिती आहे, कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळतो। यामध्ये शिजवलेले नूडल्स टाकायचे व मिक्स करायचे। नूडल्स बनवतानाच कळते की नूडल्स किती मोकळे झाले आहेत। नूडल्स तयार झाले आहेत, जास्त शिजवण्याची गरज नाही। यामध्ये मी माझ्या मुलींना आवडणारे चिली फ्लेक्स थोडे टाकणार आहे, यामुळे नूडल्सला एक वेगळी चव येते। व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार तुम्ही सुद्धा घरी नूडल्स बनवा व ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।